हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळची सुरुवात करते मी व्हिडिओला. 7:15 वाजले असतील आणि आता मी दळण काढते. बाहेर पण गेलो होतो आणि आज संडे असल्यामुळं सगळे घरी होते, त्याच्यामुळे जरा थोडेसे राहिलेले कामं असतात आठवडाभरचे, ते पण करत होतो. सगळं वरती आवरलं, जरा थोडी स्वच्छता केली, कारण मग थोडासा आराम केला आणि चला म्हटलं आता आपण जाऊ शौर्याला घेऊन गार्डनमध्ये. आणि दळण पण नव्हतं तर म्हटलं आता आठवण आली तर देऊ म्हटलं. आणि माझे साठवणीतले गहू असतात त्यामुळे 3-4 कोठ्या भरून ठेवते मी. 4 क्विंटल भरून ठेवतो आम्ही गहू. आणि आता त्या कोठ्या भरून आणि हे उरलेले गहू होते 1-1.5 क्विंटल असेल इथे, तर मी तर क्वाटवरच बाहेरच ठेवलेले आहे. म्हटलं मग बागमध्ये गोण्या न्यायच्या आणि तो पसारा म्हटलं मग असू द्यावं इथंच. आणि इथूनच आता दळण देते मी गिरणीमध्ये टाकायला. तर चला दळण पण टाकते जाता जाता आणि शौर्याला गार्डनमध्ये पण चालते. शौर्याचं कधीचं चाललं आहे आजी मला गार्डनमध्ये घेऊन जाईल, आजी मला गार्डनमध्ये. आता ते जसं उन्हाळा सुरू झाला तसं आमचं रुटीनच झालं आहे. आणि मला पण आता जरा बरं वाटतं गार्डनमध्ये गेल्यावर, असं छान वाटतं हिरवंगार आणि थंड. आणि छोट्या मुलांना बघून आणि त्यांचा आनंद बघून आपल्याला पण खूप बरं वाटतं, की असं वाटतं की ते निरागस असतं. आणि असतातच वाटतं नाही, असतातच लहान मुलं निरागस. खूप छान वाटतं त्यांच्याकडं बघितलं की सगळं आपण आपलं दुःख टेन्शन सगळं विसरून जातो आपण त्यांना बघून. आणि आमचा शौर्य तर पुरेसाच आहे आम्हाला, कारण दिवस कुठे जातो आमचा तो समजत पण नाही. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. बाय बेटा, बाय बाय बाय. तर आम्ही चाललो आहे आता गार्डनमध्ये, तर चला आमच्याबरोबर तुम्ही पण. बाय अवनी, बाय शौरी, बाय बेटा. शेजारच्या ताई आहे त्या शौर्याला बाय करत होत्या आणि शौर्य पण त्यांना बाय करत होता आणि चला म्हणत होता त्यांना गार्डनमध्ये. तर चला तुम्ही पण गार्डनमध्ये. हो. शौर्य कसा बघतोय त्यांना म्हणत होता चला ना आजी आमच्याबरोबर, चला ना. चला तिथपर्यंत. बाय. ब्ल्यू कोणतं ब्ल्यू कलरचं गार्डन? ते हे जिम आहे ती. शौर्य तिकडे तिकडे अडचणीत नाही जायचं. अरे त्याच्यात एक कचरा टाकता, हात नाही लावायचं त्याला. किडे का इकडे? हो मग दास असता बरं का, गवताची किडे असतात तिकडे. पळा ना, ते बघ ते दादा ते बघ कसे खेळत आहे बघ. ए आपल्या घरी बघ. दे दीदीला झोका दे. पडतं बरं का त्यांनी अवनी, व्यवस्थित धर. तो उलटा होतो तसा झोका. नाही नाही तिकडे नाही जायचं. नाही तो दादा खेळतोय, ती दीदी खेळते ना आता. एक एक खेळा. नाही नाही अगं असं कसं द्यायचं का? तू पुढे बघ ना, ती इथे कशाला मागे बघते? मागे मागे नको बघू. ए झोका मोठा नको देऊ, तिला लागेल ते. शौर्य तिला लागेल ते. तू कुठे चालला? कोणाला सांगायला? थांब ग. तिला काय सांगायला चालला त्या दीदीला? तिची मम्मी रागवेला, तिला काय केलं? ना
नाही नाही बघ हा इथे आपल्याला तिला कशाला उठवतो त्या दिदीला तिची मम्मी ती बघ तिथं बसलेली आहे मम्मीला आवाज दे ग मम्मी दे ग आवाज या याला रागवाव या बरं ते बघ त्या आजी त्या काकू आल्या तो माहितीये काय म्हणतोय तिला गेला थांब बरं आम्हाला बसू दे बरं ते आम्हाला खेळू दे बरं त्याला रागवा त्याला इकडे इकडे लहानच आहे पण जास्त बंड आहे तो अरे बाप्पा शौर्य तिथं दिवा लावलेला आहे नाही अजून तिकडनं जाता येतं नाही अजून 3चा पूर्ण नाही ना झाला अजून 3चा पूर्ण नाही झाला तो हो चला निघायचं का 8 वाजून गेले बेटा चल स्वयंपाक झाला असेल तुमचा हो स्वयंपाक करून आला शौर्य गेल्यावर करायचं किती जीवावर कुठे राहता तुम्ही आम्ही इथे ब्रह्मगिरी सोसायटीमध्ये हो का बरोबर खेळायला जास्त पोरं नाही ना आजूबाजूला त्यामुळे मग आमचं तसंच होतं गार्डन मध्ये कसं भेट हाय 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 तू असं नाही नवीन ड्रेस मराठी बोलायचं नवीन ड्रेस घातला इकडे उभा राहा कसा आहे छान छान आहे का बघू नवीन ड्रेस घातला कसा दिसतो छान आहे का सांगा मला सांगा मला न्यू ड्रेस कसा आहे माझा कसा छान आहे का गुड मॉर्निंग सर हो सुंदर आहे बर तू चालला दाखवायला ओके बाबांना गेट आहे चला शाळेला सुट्ट्या लागल्या आहे मुलांना त्यामुळे खूप गर्दी असते 8, 8:30, 9 वाजेपर्यंत गर्दी असते 9 नंतर बंद करतात आणि खूप गर्दी असते इथे छोटे छोटे मुलं असतात सगळे खेळायला येतात संध्याकाळचं छान पण वाटतं थंड हवे आणि इथे चाफ्याला बघा किती फुलं आलेले खूप प्रकारचे चाफ्याचे झाडं लावलेले इथे खूप फुलं येतात चाफ्याला पूजेला पण नेतात पण आम्ही नाही आणत कधी आमच्याकडे आहे फुले पण त्याच्यामुळे नाही आणत छान दिसतात गार्डनमध्ये खूप फुलं आहेत आणि गार्डन खूप मोठं आहे आमच्या गार्डनचं नाव सह्याद्री गार्डन आहे कॉलनीचं ते त्याच्यामुळे त्यामुळे ते गार्डनला पण तेच नाव दिलं आहे हे बघ संध्याकाळचं किती छान दिसतंय हा पांढरा चाफा होता आणि गुलाबी एक आणि पिवळा आहे आणि असा हिरवा कलरचा पण आहे एक असा ग्रीन कलरचा आहे हिरवा म्हणजे डार्क हिरवा आहे पुष्कळ चाफ्याचे पण खूप प्रकार आहे तर सगळे गार्डनमध्ये सगळ्या प्रकारचे झाडं आहे इथे सगळे बघा हे दीदीला सांग कसं घर आहे आमचं घर छान छान आहे बघा आमचं घर कुंड बनवले काकांनी
बापरे काकांनी काकाने बनवलंय कामावाले ते यांनी. हो का? बाई कशा गप्पा चालल्या. हो हो शौर्य तुझं घर आकाशात आहे. आ? काय? अरे वरती मजला आहे, असं वरती मजला आहे हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. बाय. परत भेटू नवीन व्हिडिओ.